आता बातमी बिहारमधून आहे। बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मतमोजणी सुरू आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर बाजी मारण्याची शक्यता आहे। प्रशांत किशोर हे तब्बल 5000 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत। 9 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांनी 5000 मतांच्या फरकाने आघाडी घेतली आहे। प्रशांत किशोर यांना 17856 मतं मिळाले तर भाजपला 12584 मतं मिळाले तर रेखा गुप्ता यांना केवळ 3449 मते मिळाली। रेखा गुप्ता यांना 3449 मतं मिळालेली आहेत। बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी संदर्भात महत्वाची अपडेट आहे। प्रशांत किशोर हे 5000 मतांच्या फरकाने आता आघाडीवरती आहेत। मध्य प्रदेशमधील दतिया विधानसभा पोटनिवडणूक 6व्या फेरीनंतरही काँग्रेस आघाडीवर आहे। काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह आघाडीवर असल्याची माहिती मिळते। द्वितीय विधानसभा पोटनिवडणुकीतील मतमोजणीच्या 6व्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांना 4809 मतं मिळालेत तर आशुतोष तिवारी यांना 3331 मतं आणि आझाद समाज पक्षाचे दामोदर यादव यांना 914 मतं मिळाले। 6व्या फेरीत काँग्रेस 1478 मतांनी आघाडीवर असून एकूण मतमोजणीमध्ये ती 1786 मतांनी आघाडीवर आहे। मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा निवडणुकीसंदर्भातली महत्वाची अपडेट आहे। पोटनिवडणूक सुरू आहे त्या संदर्भात आज मतमोजणी सुरू आहे। 6व्या फेरीनंतर काँग्रेस आघाडीवर आहे। गिरनार सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळालाय। डीम्ड कन्व्हेन्शन मधून चाळ वगळता येणार नाही। डीम्ड कन्व्हेन्शन बाबत मुंबई हायकोर्टाने आता हे आदेश दिले। गिरनार सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाचा हा दिलासा मिळालेला आहे। महत्वाची अपडेट आता येत आहे। डीम्ड कन्व्हेन्शन मधून चाळ वगळता येणार नाही, त्यामुळे आता उच्च न्यायालयाचा आता गिरनार सोसायटीला दिलासा मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।